नमस्कार. आज मी बनवलं ऑनियन उत्तम. तर ऑनियन उत्तम बनवायला एकदम सोपं. कारण आपल्याकडे जर आंबोळीचं पीठ उरलं, तर त्याच्यात आपण कांदा, मिरची, कोथिंबीर, जिरं हे सगळं मिक्स करून आपल्याला त्याचं ऑनियन उत्तप्पम बनवता येतं. ह्यासाठी लागणारे साहित्य, प्रमाण, कृती मी सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर आता तुम्ही बघितलंत, की हे जे मी पीठ केलं आहे, ते पीठ तुम्हाला दाखवलं आणि कांदा, मिरची, कोथिंबीर हे सगळं दाखवलं. आता आपल्याला ग्रीस करून फक्त ते पीठ अजिबात हलवायचं नाही आहे. फक्त घालायचं आणि तसंच ठेवायचं. मग त्याच्यावर जाळी आली, की आपल्याला त्याच्यावर कांदा, मिरची, कोथिंबीर आणि त्याच्यात फोडी मसाला पण मिक्स केला. म्हणजे त्याची चव खूप छान येते. असं सगळं टाकलं आहे. हे बघा असं आणि आता आपल्याला झाकणही ठेवायचं नाही. असंच 2 मिनिटं मंद एकदम म्हणजे एकदम लो पण नाही आणि एकदम हाय पण नाही. असं मीडियम गॅसवर पण फ्लेमवर करायचं आहे अशा प्रकारे आणि आपण आता हे उलटवायचं आहे. उलटवून झालं 2 मिनिटात पुन्हा ते खालून व्यवस्थित तयार होतं आणि आपण एखाद्या जाळीवर काढून ठेवूया. म्हणजे त्याची वाफ आतली निघून जाते आणि छान होतो उत्तप्पा. अशा प्रकारे. आता मी हा तुम्हाला दुसराही करून दाखवते. हे खायला खूप छान असतं आणि आपल्याकडे आंबोळी, डोसा हे आपलं बनतंच. मग उरलेल्या पिठाचं काय करायचं? तेच-तेच डोसे खाऊन कंटाळतो. म्हणून आम्ही असे वेगळे प्रकार करून खातो. हे बघा असं आपण पीठ टाकलं, पीठ टाकल्यानंतर जाळी खूप सुरेख येते याला. त्याच्यानंतर आपण तुम्ही याच्यात कितीही व्हेरिएशन करू काही भाज्या घालू शकता. पण मी आपलं अनियन वगैरेचं हे करते. टोमॅटो वगैरे पण घालून, भाज्या घालून तुम्ही करू शकता. आम्ही एकदम सिंपल मिरची, कोथिंबीर आणि ह्याच्यात फक्त मी पोडी मसाला घातलाय. बाकी काय सिंपलच आहे. अशा प्रकारे घातला आणि थोडं 2 मिनिटांनी झाल्यानंतर मी ते परतलं. आपणा सर्वांसमोर विनंती आहे, आपण जर रश्मीचित किचन चॅनलवर नवीन असाल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला दुसरंही उत्तप्पम करून दाखवलं आहे. कसे वाटतायत बघा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर मला कमेंट करून जरूर कळवा. आणि अजून काही रेसिपीज मला करून बघायच्या असतील, तर मला जरूर कळवा. कमेंट करून कळवा. मी त्या बनवायचा प्रयत्न करेन. बघा कसे वाटतायत ते उत्तप्पम. मस्त खा, स्वस्त राहा.